गेल्या वर्षीपासून या ठिकाणी स्थापेश्वर भजन सेवा मंडळ ही सेवा नित्यनेमाने करतायत. तर ह्या सर्व तरुण भजनी प्रेमी जे लोक आहेत यांनी मनात संकल्प करून या भजन सेवा मंडळामार्फत निमंत्रित संघ हा संघ बोलवला आहे आणि त्यांची भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यानिमित्तानं तुझ्या चरणापाशी श्रीफळ अर्पण केलेलं आहे. तसंच माझी मायभावानी हिच्या नावाने श्रीफळ ठेवलेलं आहे. दोन्ही श्रीफळ तुम्ही हरिदेवता माऊली स्थापेश्वर महालक्ष्मी पावन करून या. राजे वा संतुष्ट व्हा. सर्वांना सुदृढ निरोगी समाजाचा दीर्घायुष्य आरोग्य द्या. आणि ही भजन सेवा ह्या भावी तरुण पिढीकडून अशीच अखंड आयुष्यभर चालू राहील आणि तुमची सेवा त्यांच्याकडून होईल. त्यांची नावकीर्ती होईल. सर्वांना सुदृढ निरोगी समाजाचं आरोग्य प्राप्त होईल. सद्बुद्धी सद्बुद्धी
त्याचबरोबर देगवे गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी या सगळ्यांनी या उद्घाटन सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे। देवस्थान कमिटीचे पदाधिकारी अशा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। त्यामध्ये देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, मानकरी, देवस्थानचे पुजारी, ग्रामस्थ बंधू भगिनी, भाविक भक्त, भजनप्रेमी अशा सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी या भजन स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी करायचं आहे। भजन स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात आदरणीय परीक्षक भालचंद्र केळुस्कर बुवा, आदरणीय परीक्षक गजानन देसाई, त्यांच्या बरोबरीनं उपस्थित असलेले सगळे देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दनः दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धन। एकदा उत्स्फूर्त टाळ्या होऊन देत सगळ्यांना विनंती करतो। ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्राश्च मति स्वच्छामि मे सदा शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः। यानंतर या ठिकाणी उद्घाटन सोहळ्यात सहभागी झालेले या गावचे माजी सरपंच आदरणीय मधुकर देसाई सर या ठिकाणी उपस्थित आहेत। दीप प्रज्वलनानंतर या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ते या ठिकाणी प्रास्ताविक करतील। आदरणीय मधुकर देसाई। हॅलो, नमस्कार। इथे उपस्थित असलेल्या सर्व भजनप्रेमींना या स्पर्धेनिमित्त उपस्थित असल्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो। आजच्या या प्रास्ताविक करतोय मग आज इथे श्रीदेव थापेश्वर भजन मंडळ आयोजित पहिलाच आपला इथला कार्यक्रम या निमंत्रित भजन स्पर्धेत सर्वजण आज हे भजनप्रेमी उपस्थित आहेत।
त्या सर्वांचं मी स्वागत करतो. तसेच आजच्या या स्पर्धेचे आपले उद्घाटक तसेच परीक्षक माननीय केळुस्कर बुवा, तसेच आमचे गजानन देसाई सर, तसेच आमचे निवेदक मित्र राजा सामंत, ह्या सर्व उपस्थित सर्व मानकरी ग्रामस्थ सर्वांच्या संकल्पनेतून श्रीदेव थापेश्वर भजन मंडळाला वर्षस्फूर्तीनिमित्त सर्वांनी आपण एकत्र इथं येऊन एक संयुक्त असा कार्यक्रम सभा घेतली. त्या सभेमध्ये डेगवे गावात एक श्रावण महिन्याच्या निमित्त भजन स्पर्धा घ्यायची असं ठरलं. त्यावेळी बरीच चर्चा आली. त्यानंतर निमंत्रित 6 संघ बोलवण्याचे ठरले. आधी आम्ही प्रथमच पहिल्या वर्षी ही भजन स्पर्धा सुरू करत आहोत. आपले केळुस्कर बुवा असतील, देसाई बुवा असतील, आम्ही जरा या स्पर्धेनिमित्त नवीन आहोत. आमचे तात्या स्वार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच भजन मंडळाचे सर्व आमचे सहकारी व गावातील सर्व ग्रामस्थ सर्वांनी मिळून हा कार्यक्रम सादर केलेला आहे. उपस्थितांमधून पहिले बक्षिसांची तर डेगवे गावामधून सर्वांनी उत्स्फूर्तपणे बक्षिसांची पण इथे खैरात केलेली आहे. आणि हे आमचं नवीनच वर्ष आहे. जर काय आमच्या त्रुटी राहिल्या असतील तर क्षमा करा. आणि जर काय त्रुटी आमच्या असतील तर त्या परीक्षकांना पण मी विनंती करतो, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि ह्यापुढे असाच कार्यक्रम चालू राहील. आता सर्वप्रथम आम्ही उपस्थितांचे स्वागत करतो. सामंत हे करते. या ठिकाणी दोन्ही परीक्षकांचं गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे. आदरणीय परीक्षक सिंधुदुर्ग भजन संघटनेचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध भजनकार संगीतकार आदरणीय भालचंद्रबुवा केळुस्कर यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्याची विनंती करतो. त्यानंतर आजच्या स्पर्धेचे दुसरे परीक्षक मृदंगाचार्य गजानन देसाई यांचा या ठिकाणी केला जाईल. हॅलो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदक राजा सामंत यांचा उत्तम गुरुजी करतील. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. केळुस्कर बुवांना या उद्घाटन सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी ते परीक्षण संपूर्ण स्पर्धेचं करणार आहेत. अर्थात त्यांचं मनोगत म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं विचारधारा त्यामध्ये असणार आहे. मी त्यांच्याकडे मनोगतासाठी धुरा सुपूर्द करतो. नमस्कार. श्रीदेव सापेश्वर रंगदेवता विघ्नहर्ता गणपती या आजच्या स्थापेश्वर सेवा मंडळ डेगवे यांनी आयोजित केलेल्या या भजन स्पर्धेतील सर्व भजन संघ, या गावचे सर्व कार्यकर्ते, आयोजक, माझे सहपरीक्षक गजा देसाई, आमचे निवेदक राजाभाऊ सामंत आणि रसिक प्रेक्षक हो, या गावात आज ही पहिलीच भजन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. पहिलीच भजन स्पर्धा हे काहीतरी निमित्त आहे. या ठिकाणी ही भजनं सादर करण्यात येत आहेत, जेणेकरून या गावातील लोकांना, भजन रसिकांना निनाळी भजनं ऐकायला मिळतील आणि जे संघ या ठिकाणी सादरीकरण करणार आहेत त्यांना आपलं भजन सादरी करण्याची एक संधी. परीक्षण आणि तो नंबर वगैरे हे गौण आहे.
त्यापेक्षा आपली कला 4 लोकात सादर करायला मिळणं याच्यासारखं दुसरं सौख्य नाही. आणि त्याच्यासाठी ज्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्यासाठीची ही आजची स्पर्धा घेण्यात आलेली आहे. ही पहिलीच आहे स्पर्धा या ठिकाणी. पण एकंदरीत या गावकऱ्यांचा उत्साह बघितल्यानंतर खरोखरच सगळे लोक हे आपलं काहीतरी घरचं कार्य काय आहे असं समजून या ठिकाणी हे काम करतायत. चांगली आनंदाची गोष्ट आहे. कारण किती जरी झालं तरी परमेश्वरी सत्ता ही फार निराळी आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास हा ठेवावाच लागतो. कोणी किती म्हणू नयेत की तो नास्तिकपणा म्हणू की काय म्हणू, देव असो म्हणू किंवा देव नसो म्हणू, सध्या हे सगळं जे युग आहे ना कॉम्प्युटरचं आणि हे मोबाईलचं जे युग आहे, हे युग म्हणजे काय माणसाला कुठंतरी न्यायला लागलेलं आहे. सात्विक भावना, देव देव या गोष्टी सगळ्या माणूस विसरत चाललेला आहे. नवीन नवीन सगळं पॅन्ट. ही लहान लहान मुलं तर कायम हातात मोबाईल घेऊनच बसलेली असतात. म्हणजे भयंकर कठीण परिस्थिती आहे. या सगळ्यातून निदान हे 2-3 तास तरी बाजूला राहतील यासाठी ही भजन स्पर्धाने असले कार्यक्रम आयोजित करायला हवे. आणि तुम्ही काही म्हणा की परमेश्वराच्या आवडीची ही एकच गोष्ट आहे. परमेश्वराला दुसरं काय मिळत नाही. तुम्ही देवळात लाडू ठेवा, पेढे ठेवा, नाहीतर पेढ्यांचा ढीक ठेवा, त्याचा काय, त्याचा उपयोग फक्त तुमच्या आमच्यासारखेच. कारण त्याच्यावर डोळा फक्त आमचाच असतो. ते केव्हा एकदा खायला मिळतील ते. बाकी देवाला त्याचा काय उपयोग नाही. आता चतुर्थी येते 4 दिवसात. चतुर्थीचं वैशिष्ट्य गणपतीला फक्त भजन पाहिजे. तुमचे लाडू नको, पेढे नको आणि काय नको. जाता जाता एक गोष्ट सांगून ठेवतो. बऱ्याच ठिकाणी आता स्पर्धा सुरू झाल्या आहेत. कसल्या स्पर्धा? गणेश सजावटीच्या. आणि आम्ही लगेच ती स्पर्धा ऐकलो की धावतो आणि गणपतीची आरास आणि सजावट मोठी करतो. तुम्ही मला एकच सांगा की जो गणपती घरात पूजतो त्या गणपतीचं स्थान मोठं की त्या सजावटीचं? तुम्ही जाणकारात जरा पुढे या. काय तुमचं मत आहे सांगा ना. गणपती मोठा की सजावट मोठी सांगा. गणपतीत मोठा आहे. होय ना, गणपती मोठा आहे ना. हो. मग गणपती बघायला आलेल्या माणसाचा लक्ष गणपती सोडून त्या सजावटीकडे जाता कामा नये. आणि तो जर गेला तर पापाचे घडे तुमचे भरले म्हणून समजायचे. तुम्ही जबाबदार त्या गोष्टी. त्या या असल्या फालतू स्पर्धेच्या पाठी लागू नका. कोणाला राग आला तरी चालेल. आपली संस्कृती काय आहे आणि आपण कुठे चाललो आहे याचा विचार करायला पाहिजे. कारण नको त्या एक फॅशने काढतात. कशासाठी काढतात ते मी डायरेक्ट बोलत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल हे कशासाठी या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. त्या आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. आपला जो उत्सव आहे, आपला जो देव आहे तो आपल्याला बघायचा आहे, राखायचा आहे आणि त्याच्या आशीर्वाद मिळवायचे आहेत. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करावायच्या आहेत. आणि ही स्पर्धा, हे नामस्मरण त्याच्यासाठीच आहेत. आजचा हा सोमवार, रविवार जवळजवळ श्रावणातला शेवटचा आहे. कारण श्रावणातल्या रविवाराला अधिक महत्त्व आहे इतर वारापेक्षा. लक्षात ठेवा. तर मला पूर्वीच्या काळी म्हणजे आम्ही लहान असताना आमच्या बहिणी वगैरे रविवारचा उपवास करायचे. कारण सूर्यनारायणाचा दिवस आहे तो आणि त्याची पूजा करायची संध्याकाळी. आता या सगळ्या संस्कृती पाठी पडल्यात. आता फुगडी कुठे आहे, काय कुठे आहे काय माहीत. ही खरी आपली हिंदू संस्कृती आहे. तर इथं जर रेकॉर्ड डान्स जर असतानाच आज देवळात हे काय जागा मिळाली नसते उभं राहायला. म्हणजे कुठे कुठल्या दिशेला आपण चाललो आहे. तेव्हा परमेश्वराची सत्ता ही फार मोठी आहे हे लक्षात ठेवा. किती जरी नास्तिक माणूस असला तरी देव म्हटल्यानंतर तो लीन व्हायलाच पाहिजे. तुम्हाला माहिती आहे कोण आपले पु ल देशपांडे की ते म्हणाले की या जगात देव नाही. सॉरी, पु ल देशपांडे नाही, सॉरी, हा श्रीराम लागू. ते म्हणाले की परमेश्वर या जगात नाहीच आहे, परमेश्वराला रिटायर करा. एकाने विचारलं मग तुमचं नाव श्रीराम कसं काय पडलं? तर म्हणाले योगायोग आहे. पण ज्यावेळी ते पंढरपुरात गेले आणि ते देवळाचं वैभव बघितल्यानंतर साष्टांग नमस्कार घातला. कोणाची ताकद? असाच एक माणूस होता की परमेश्वर नाही म्हणून लेक्चर द्यायला गेला. ह्या जगात देवच नाही. 1.5-2 तास लेक्चर दिलं त्याने. असं दिलं की जे देव म्हणून देवळात बसत होते त्या पुजाऱ्यापासून सगळ्यांना वाटलं की खरोखरच आम्ही मूर्खासारखे देवाच्या पाठी धावतो. ह्या जगात देव नाहीच आहे. उगाच इतकं त्याने पटवून दिलं. किती तास? त्याच्यामुळे त्याचं व्याख्यान संपलं आणि यांच्यासारखे गेले, म्हणाले नमस्कार, किती छान बोललात तुम्ही हो, कसं काय सगळं पटवून दिलं, अप्रतिम. 2 तास म्हणाले नॉनस्टॉप बोलला. प्लीज जरा थांबा.
नाही नाही, त्यांचं तरी ऐकूया नाही तर माझं तरी ऐका, दोघांपैकी एक काहीतरी करूया. ते म्हणाले इतकं तुम्ही अप्रतिम बोललात, इतकं हे तुम्हाला कसं काय जमतं असं म्हटल्यावर तो म्हणाल कसं काय म्हणजे काय, ही सगळी देवाची कृपा. काय झालं समजलं काय काय म्हटलं ते. म्हणजे इतके 2 तास त्याने देव नाही म्हणून सांगितला, तो गेला कुठे, मेला कर्माने. म्हणजे काय की किती माणूस नास्तिक असू दे, तो देवापुढे नतमस्तक होणार 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 होणार. ही आता जी भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे खरोखर चांगली आहे, तुम्हाला ह्या कार्यक्रमाला ही गती मिळाली. पण या ठिकाणी माझी एक तुम्हाला विनंती राहील की बघितलं तर हे सगळे लोक अगदी हौशी आहेत, बरीचशी बक्षिसा द्यायला लागले उत्स्फूर्त, म्हणजे कोणाकडे हात पसरून मागण्याची पाळी आलेली आहे. तेव्हा हे जर भजनकार तुमच्या पंचक्रोशीतले असले तरी चालतील, त्यांना जर चांगलं मार्गदर्शन हवं असेल, भजन सगळेच करतात, वाईटही करत नाहीत असं मी म्हणत नाहीत, पण तरी पण काय ना काय गोष्टी राहतात. रागाची माहिती हल्ली बऱ्यापैकी आहे बऱ्याच भजनकारांना, पण नेमका तो राग कसा मांडायचा. एकाच आरोहराचे 2-3 राग असतात, ते 2-3 राग त्याच आरोहरातून तुम्ही निराळे कसे दाखवू शकता. हे जे टेक्निक आहे हे जर समजायचं असेल भजनकारात, भजन म्हणजे नुसतं मंडळीचं नव्हे, भजन म्हणजे पकवाद नव्हे, भजन म्हणजे तबला नव्हे, भजन म्हणजे बुवा नव्हे, हे टीमवर्क आहे. सगळ्यांनी जर चांगला सहभाग, बऱ्याच ठिकाणी कसं असतं की पकवाद वादकाला वाटतं की राग म्हणू नका कोणी, हे भजन फक्त माझ्यासाठी आहे, तो आपला आवाज एवढा वाढवून घेतो की बाकी काय ऐकायलाच येत नाही. ते जे बॅलन्सिंग आहे ना, कारण या ठिकाणी स्पर्धेत कुठल्याही प्रकारची सूचना दिली जाणार नाही कुणालाच नाही. साऊंड सिस्टीमवाल्याला हे सगळे स्पर्धक ते स्वतः लावून घेतात. साऊंड सिस्टीम हे वाढव ते कमी कर, ह्याचा अर्थ की ते जबाबदार. जर त्यांच्यावरच सोडलं की तुम्ही लावायचा आम्ही काय बोलणार नाही, तर मग ते जबाबदार. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर या भजनकारांना कळायच्या असतील तर या ठिकाणी एक कार्यशाळा घ्या, कारण अशी कार्यशाळा कुठे होत नाही. सगळे फक्त भजन स्पर्धाच घेतात, सगळ्या ठिकाणी भजन स्पर्धा. पण जर तुम्ही कार्यशाळा घेतलीत तर खरोखरच जे कोण ते या ठिकाणी परीक्षक असतील, निरीक्षक असतील किंवा मार्गदर्शक करणारे असतील, त्याची माहिती तुम्हालाही मिळेल, त्या भजनकारांना मिळेल. आणि भजनात कितीतरी प्रकार आहेत, कितीतरी विविधता आहे, कितीतरी राग आहेत, कितीतरी ताल आहेत, याचं ज्ञान सगळ्यांना होईल. आणि ती महत्त्वाची आहे. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला जर हे भजनकार पुढे जायला पाहिजेत असं वाटत असेल, ते काहीतरी शिकावेत असं वाटत असेल, उत्कृष्ट भजनकार व्हावे असं वाटत असेल, तर पहिली म्हणजे कार्यशाळा सगळ्यात महत्त्वाची आहे, तीच घ्या. कारण तुमचे सगळे लोक उत्साही आहेत, तुम्हाला कुठल्याही प्रकारची पैसे जवळ करण्याची काय गरज नाही, आपोआप लोक देतात. त्याच्यामुळे कोणावर मागण्याची पाळी येणार नाही. त्या स्पर्धेला फार मोठासा नाही, घुमतंय ते सगळं, फार मोठासा काही खर्च येत नाही, कारण त्या ठिकाणी फक्त कोणते 2 मार्गदर्शक असेल, कारण भजन मंडळांना काय तुम्हाला द्यायचंच नाही आहे, फक्त चहा पाणी वगैरे काय द्याल ते. तर अशा प्रकारचा सुद्धा एक कार्यक्रम तुम्ही आयोजित करा अशी माझी म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी सांगतो. एका राजकीय पुढाऱ्याने सुद्धा मला सांगितलं होतं की तुम्ही संबंध जिल्ह्यात ही कार्यशाळा घ्या, जो काय खर्च असेल तो मी एकटा करतो. पण नंतर काय झालं की एवढं सगळं करायला मला वेळ नाही, सॉरी, त्याच्यामुळे मी त्याच्यात काय इंटरेस्ट घेतला नाही. संपूर्ण जिल्ह्यात फिरायचं असं प्रत्येक म्हणजे घरदारने आमचे सगळे कार्यक्रम सोडून मला त्याच्या पाठीशी लागावले. ते मला तरी शक्य नाही, कारण परवापर्यंत फक्त 2च दिवस मी रिकामे आहे, बुधवार आणि गुरुवार, मग परत सुरू झालं. त्याच्यामुळे खरोखरच ही चांगली सुरुवात झालेली आहे, सगळ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे. हा जो उत्साह आहे हा उत्साह असाच ठेवा. भजन स्पर्धा घ्या, पण त्याबरोबर कार्यशाळा घ्या एवढं सांगतो. सगळ्या स्पर्धकांना मी शुभ इच्छितो, चांगले आशीर्वाद देतो की जास्तीत जास्त तुम्ही रंग भरा, चांगल्यात चांगलं तुमचं सादरीकरण करा. या मंडळाला मी धन्यवाद देतो. यांची स्फूर्ती अशीच राहो आणि यापुढे या ठिकाणी मोठमोठे निरनिराळे कार्यक्रम हो अशी त्या थापेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद बुवा, मनपूर्वक आभारी. परीक्षकांसाठी त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी त्या ठिकाणी स्पर्धेच्या क्रमवारीतील पहिलं भजन ते सादर करण्यासाठी सज्ज होतील. सावंतवाडी इन्सुली परिसर म्हटल्यानंतर अनेक दशावतारी कलाकार, अनेक भजनी कलाकार, अनेक लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे, अनेक उद्योजक, अनेक जण व्यापार धंद्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत.
असं ते इन्सुली गाव, त्यामध्ये सैरोबा मंदिर आहे, माऊली मंदिर, त्याचबरोबर खामदेव नाका इथे विघ्नहर्ता गणपती गजानन सुद्धा विराजमान झालेला आहे. अनेक भजनी बुवा त्या गावातून सफर करताना दिसतात. मुंबईमध्ये इन्सुली गावचे सुपुत्र कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवांचे पट्टशिष्य अरुण राणे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. निलेश मेस्त्री संगीतकार, त्यांचे वडील बाबी मेस्त्री, असा संपूर्ण माहोल सावंतवाडी इन्सुली परिसरात अनुभवता येतो. या इन्सुलीसारख्या ग्रामीण भागातून हे माऊली प्रासादिक भजन सेवा मंडळ इन्सुली अलीकडच्या काळात स्पर्धात्मक युगात सफर करताना दिसतंय. बुवांचं नाव आहे वैभव राणे. हे भजन मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. त्यांनी रंगमंचावरती उपस्थित होऊन वाद्यांची जुळवाजुळव करून घ्यावी ही आग्रहाची विनंती करतो. असतील त्याचबरोबर काही कुशल बागायतदार असतील, त्याचबरोबर मित्रहो काही जण देशाच्या सैन्य दलात योगदान देणारे सदस्य असतील किंवा सरकारी श्रावण महिन्याचं औचित्य साधून श्री स्थापेश्वर भजन सेवा मंडळाच्या वतीनं वर्षपूर्ती निमित्त आज रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी या ठिकाणी आमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. त्याचं सौजन्य जातं चुडे प्रतिष्ठान देगवे, श्री प्रेमानंद देसाई देगवे, मोईझरवाडी, कैलासवासी बाबूराव, कैलासवासी भालचंद्र, कैलासवासी कृष्णा चुडे देसाई यांच्या स्मरणार्थ ते पारितोषिक ठेवलेलं आहे. रोख रुपये 5,555 आणि आकर्षक सन्मान चिन्ह असं या ठिकाणी सौजन्य प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे, त्याचं सौजन्य मधुकर मोहन देसाई डेगवे, माजी सरपंच डेगवे, तालुका सरचिटणीस भाजप, कैलासवासी रामचंद्र राजाराम देसाई, सीताबाई रामचंद्र देसाई यांच्या स्मरणार्थ रोख रुपये 3,333 आणि आकर्षक चषक अशा स्वरूपाचं हे बक्षीस आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक भास्कर नारायण स्वार डेगवे, महेश स्वार यांच्याकडून कैलासवासी श्री नारायण दत्ताराम स्वार यांच्या स्मरणार्थ रोख रुपये 2,222 आणि आकर्षक चषक असं बक्षिसाचं स्वरूप आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊन देत. उत्तेजनार्थ बुवा श्री साबाजी देसाई डेगवे फणसवाडी यांच्याकडून रोख रुपये 1,111 आणि आकर्षक चषक. उत्तेजनार्थ सचिन सावंत यांच्याकडून आनंद सकाराम देसाई स्मरणार्थ उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मान चिन्ह या ठिकाणी हा बहुमान त्यांना जातोय. उत्तेजनार्थ श्री राजन सहदेव देसाई सरपंच डेगवे यांच्याकडून सुद्धा सौजन्य प्राप्त झालेला आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट गायक श्री मधुकर उमाजी देसाई डेगवे यांच्याकडून आणि सन्मान चिन्ह. स्पर्धेतील हार्मोनियम वादक दत्तप्रसाद नारायण स्वार यांच्याकडून पारितोषिक आहे आणि आकर्षक सन्मान चिन्ह. मृदंग वादक म्हणून कैलासवासी गजानन साबाजी सावंत यांच्या स्मरणार्थ आबाजी सावंत यांच्याकडून बक्षिसाचं सौजन्य प्राप्त झालेलं आहे आणि आकर्षक चषक. तबलावादक सुभाष गोविंद देसाई यांच्याकडून सौजन्य प्राप्त झालेला आहे आणि त्याचबरोबर आकर्षक चषकसुद्धा आयोजक मंडळाच्या वतीनं देण्यात येणार आहे. स्पर्धेतील तालरक्षक म्हणजे झांज वादक याच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. मोहन मनोहर देसाई डेगवे मायझरवाडी यांच्याकडून हे सौजन्य आहे आणि आकर्षक सन्मान चिन्ह. त्याचबरोबर स्थापेश्वरावरती गजर सादर करण्यासाठी या ठिकाणी सादरीकरण करणाऱ्या भजनी बुवांना आग्रह धरण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आलं आहे. उत्कृष्ट तापेश्वर देवावरती गजर, कोकणी गोडवा पुरस्कृत आणि सन्मान चिन्ह, तसेच सीताराम आबा अर्जुन देसाई मायझरवाडी यांच्याकडून सुनील स्मृती आणि सन्मान चिन्ह, तसेच उत्तम बाळा देसाई डेगवे यांच्याकडून हे सौजन्य आहे. मोहीकरवाडी. त्यानंतर या ठिकाणी स्पर्धेतील गवळण श्री भरत देसाई मोईझरवाडी यांच्याकडून हे सौजन्य आहे आणि आकर्षक चषक. त्याचबरोबर कोरस श्री संदीप तातोबा देसाई डेगवे यांच्याकडून आणि सन्मान चिन्ह.
आणि वीरेंद्र मधुकर देसाई यांच्याकडून जितेंद्र श्रीधर देसाई यांच्या स्मरणार्थ, त्यानंतर तसेच या संपूर्ण कार्यक्रमाची चित्रफीत या ठिकाणी चित्रीकरण देसाई ट्रेडर्स संदीप तातोबा देसाई आणि देसाई कंस्ट्रक्शन नवनीत तातोबा देसाई यांनी पुरस्कृत केलेला आहे. त्यासाठी मोईझरवाडी प्रवीण बाबाजी देसाई यांचं सौजन्य आहे. ह्या सगळ्यांसाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ दे ही आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद.